श्री स्वामी समर्थ. मी स्वामी भक्त. मित्रांनो, तुम्ही स्वामी भक्ती चालू केली म्हणून तुमचं चांगलं झालं, आता मीही स्वामी भक्ती करतो म्हणजे माझंही चांगलं होईल, असे विचार करून जर कोणी स्वामीचे भक्त बनत असेल तर त्यांचं चांगलं झालं नाही तर ते स्वामींवर शंका घेतात आणि इतरांनाही सांगतात की काही नाही, मी स्वामी भक्त आहे, मी पण खूप काही केलं पण मला तसं काही फळ मिळालं नाही. लक्षात ठेवा, मनापासून करणं गरजेचं आहे. तुम्हाला जेव्हा मनाला वाटतं की आता मला स्वामींच्या सेवेत जायचंय किंवा मला स्वामींची भक्ती करायची, तेव्हाच तुम्ही ते करता आणि त्याच्यानंतरच तुमचं चांगलं होतं. आणि कोणीही कुणाचं बघून जर भक्त आणि स्वामी भक्त बनत असेल तर त्याला स्वामी पावणार नाही. कारण स्वामींच्या मनात जेव्हा असेल की हा माझा भक्त म्हणला पाहिजे, ह्याला मी माझ्या सेवेत घेतो, तो कुठूनही कसाही कुठल्याही प्रसंगाने स्वतःहून स्वामी सेवेत जाणार आणि स्वामींचा भक्त होणार, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे दुसऱ्यांचं कॉपी करून स्वामी भक्त बनणं सोडून द्या. जेव्हा तुम्हाला वाटेल, जेव्हा तुमच्या मनाला वाटेल की आता मला खरं म्हणजे स्वामींची शक्तीची गरज आहे आणि तसा प्रसंग जर तुमच्याकडे आला तरच स्वामी तुम्हाला तुमच्या सेवेत घेणार. श्री स्वामी समर्थ. मी स्वामी भक्त.